विद्यार्थ्यांनो सप्रे नमस्कार. लक्षात घ्या, करंट अफेअर 2026 ही जी आपण प्लेलिस्ट घेऊन आला आहोत त्यामधील हा नेक्स्ट व्हिडिओ आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एकूण 50 प्रश्न बघायचे आहेत. जेवढेही प्रश्न आहेत ते अगदी महत्त्वाचे असणार आहेत. जेवढेही एक्झाम येतील त्यामध्ये यातूनच तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारलेले दिसतील. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. तसंच लक्षात घ्या, जेवढेही प्रश्न आहेत त्यांचा जर तुम्हाला मॉक सराव करायचा असेल तर प्रश्न विचारल्यानंतर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा. 50 प्रश्न आहेत 100 गुणांसाठी. व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, 98व्या अकादमी पुरस्कार 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, वन बॅटल आफ्टर अनदर. लक्षात घ्या, 98वा जो अकादमी पुरस्कार आहे तो लॉस एंजेलिस अमेरिका या ठिकाणी डॉल्बी थिएटरमध्ये आयोजित करण्यात आला होता. या समारंभात वन बॅटल आफ्टर अनदर याला 6 ऑस्कर पुरस्कार मिळाले, तर सिनर्स हा जो दुसरा चित्रपट आहे त्याला एकूण 16 नामांकन मिळाले होते. सर्वात जास्त नामांकन त्या ठिकाणी मिळालं, परंतु पुरस्कार एकूण 4च यांना मिळाले आहेत. विजेत्यांची यादी या ठिकाणी दिली आहेत, तुम्ही नजर टाकू शकता यावर. पुढील प्रश्न, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी अमरावती येथे कोणत्या स्वातंत्र्य सैनिकाच्या 58 फूट उंच कांस्य पुतळ्याचे स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाईसचे अनावरण केले? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, पोत्ती श्रीरामुलू. लक्षात घ्या, याचे अनावरण 16 मार्च म्हणजेच पोत्ती श्रीरामुलू यांच्या जयंतीनिमित्त करण्यात आले. पोत्ती श्रीरामुलू यांचा जन्म 16 मार्च 1901 मद्रास या ठिकाणी झाला आणि मृत्यू 15 डिसेंबर 1952 ला झाला. ओळख काय, तर ते स्वातंत्र्य सैनिक आणि गांधीवादी कार्यकर्ते होते. पुढील प्रश्न, राष्ट्रीय निवडणूक आयोगाने 4 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशात 2026च्या विधानसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. भारताच्या संविधानातील कोणत्या अनुच्छेदात राष्ट्रीय निवडणूक आयोगाचा उल्लेख आहे? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे अनुच्छेद 324. लक्षात घ्या, आता जो भारताचा निवडणूक आयोग आहे तर ही काय तर एक कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे. जो लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्य विधानसभेच्या निवडणुका आयोजित करतात. स्थापना झाली 25 जानेवारी 1950 ला. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि 25 जानेवारी हा जो दिवस आहे तो भारतात राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. आता 2026 मध्ये कोणकोणत्या 4 राज्यांच्या निवडणुका होणार आहे आणि एक केंद्रशासित प्रदेश पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुदुचेरी या ठिकाणी हा निवडणूक कार्यक्रम आहे. पुढील प्रश्न, भारतामध्ये राष्ट्रीय लसीकरण दिवस कोणत्या मंत्रालयाद्वारे आयोजित केला जातो? तर लक्षात घ्या, हा जो दिवस आहे तो आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्यामार्फत विद्यार्थी मित्रांनो साजरा केला जातो. भारतात राष्ट्रीय लसीकरण दिवस दरवर्षी 16 मार्च रोजी साजरा केला जातो. याचा उद्देश लसीकरणाचे महत्त्व समजावणे आणि आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा सन्मान करणे आहे. हा दिवस आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आयोजित करते. जागतिक कार्यक्रम, जागतिक आरोग्य संघटनेने 1988 मध्ये ग्लोबल पोलिओ इरेडिकेशन इनिशिएटिव्ह सुरू केली. याचा उद्देश जगातून पोलिओचे पूर्ण उच्चाटन करणे आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय स्थापना झाली 1976 ला. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि केंद्रीय मंत्री आहेत श्री जगत प्रकाश नड्डा. पुढील प्रश्न, लोकसभेत सादर केलेला ट्रान्सजेंडर पर्सन्स दुरुस्ती विधेयक 2026 कोणत्या अधिनियमात दुरुस्ती करण्यासाठी आणला आहे? तर हा आणला आहे ऑप्शन बी, ट्रान्सजेंडर पर्सन्स अधिनियम 2019. तर लक्षात घ्या, आपला या चॅनलवर डेली सकाळी विद्यार्थी मित्रांनो 6 वाजता डेली करंट अफेअर्स या युट्यूब चॅनलवर डेली सकाळी 6 वाजता आपण 10 प्रश्न फॅक्ट सोबत घेऊन येत असतो. त्यामुळे आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय कव्हर करायचं आहे तर महत्त्वपूर्ण प्रश्न आणि त्याच्या ज्या महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. पुढील प्रश्न, अलीकडेच पश्चिम बंगालचे नवे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ही नियुक्ती करण्यात आली आहे ऑप्शन सी, दुष्यंत नारियाला यांची आणि हा त्यांचा फोटो आहे. लक्षात घ्या, पश्चिम बंगालमध्ये वरिष्ठ IAS अधिकारी दुष्यंत नारियाला यांची राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी नंदिनी चक्रवर्ती यांची जागा घेतली. पश्चिम बंगाल निवडणुका पश्चिम बंगालमध्ये 2 टप्प्यात विद्यार्थी मित्रांनो होणार आहे. पहिला टप्पा 23 एप्रिलला आणि दुसरा टप्पा 29 एप्रिल रोजी या ठिकाणी घेण्यात येणार आहे. पश्चिम बंगाल ज्याची कॅपिटल आहे कोलकाता, मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी, ही त्यांची 8वी वेळ आहे. विधानसभेच्या 294 जागा आहेत, लोकसभेच्या 42 तर राज्यसभेच्या पश्चिम बंगालमध्ये एकूण 16 जागा आहेत. पुढील प्रश्न, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्टँड अप इंडिया स्कीमच्या दुसऱ्या आवृत्तीची घोषणा केली. ही योजना मुख्यतः कोणाच्या उन्नतीसाठी सुरू करण्यात आली आहे? तर ही जी योजना आहे ती अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला उद्योजक यांकरता सुरू करण्यात आली. म्हणजेच ऑप्शन बी योग्य उत्तर असेल. ही योजना भारत सरकारने 5 एप्रिल 2016 रोजी सुरू केली होती. मंत्रालय होतं अर्थ मंत्रालय.
योजनेचा उद्देश काय आहे तर SC, ST आणि महिला उद्योजकांना आर्थिक सक्षमीकरण देणे, नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी बँक कर्ज उपलब्ध करून देणे, 10 लाख ते 1 कोटी पर्यंत बँक कर्ज उपलब्ध करून देणे, प्रत्येक बँक शाखेकडून किमान एक SC, ST आणि एक महिला उद्योजकाला कर्ज देण्याची या ठिकाणी तरतूद केली आहे. ही योजना मॅन्युफॅक्चरिंग, सेवा, ट्रेडिंग आणि कृषी संबंधित क्षेत्रांमध्ये नवीन उद्योग सुरू करण्यासाठी आणली. या कर्जाचा कालावधी 7 वर्षांपर्यंत असतो. पुढील प्रश्न, मतुआ धर्ममेळा मुख्यतः कोणत्या राज्यात आयोजित केला जातो? तर हा आयोजित केला जातो पश्चिम बंगालमध्ये. पुढील प्रश्न, 22 वर्षांच्या अंतरानंतर 2017 मध्ये आशिया कप तिरंदाजीचा दुसरा टप्पा कोणता देश आयोजित करेल? तर हा देश आयोजित करणार आहे आपला प्यारा भारत. लक्षात घ्या, 2027 मध्ये दिल्ली येथे होणाऱ्या आशियाई चषक तिरंदाजी स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याचे यजमानपद भारताला देण्यात आलं आहे. हा एक सुवर्ण क्षण आहे. 22 वर्षानंतर लक्षात घ्या, पहिल्यांदाच मोठा आंतरराष्ट्रीय तिरंदाजी कार्यक्रम असेल. 2005 मध्ये दिल्ली येथे झालेल्या आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत देशात शेवटची मोठी आंतरराष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पुढील प्रश्न, 60वा ज्ञानपीठ पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. जेवढे प्रश्न बघतोय ते खरंच खूप महत्वाचे, काळजीपूर्वक बघायचे आणि ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घेऊ शकता. आणि विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओचं जे टार्गेट आहे ते आहे 500+. जर तुम्ही व्हिडिओ बघताय, जर तुम्हाला आवडतोय तर नक्की विद्यार्थी मित्रांनो एक लाईक करायचंय आणि जर शक्य असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या. तर हा पुरस्कार R वैरामुथू यांना देण्यात आलेला आहे. लक्षात घ्या, प्रसिद्ध तामिळ कवी R वैरामुथू यांना वर्ष 2025 साठी 60वा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार भारतीय ज्ञानपीठ संस्थेद्वारे दिला जातो. ते ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे तिसरे तामिळ लेखक ठरले. त्यांच्या आधी अकिलन 1975, जयकांतन 2002 यांना हा सन्मान मिळाला होता. लक्षात घ्या, कलिकट्टू इथिकासम, करिवाची काव्यम आणि थन्नीर देशम ह्या त्यांच्या प्रमुख साहित्य कृती आहेत. पुरस्कार त्यांना 7 वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. पद्मश्री 2003 ला, पद्मभूषण 2014 ला आणि साहित्य अकादमी पुरस्कार 2003 मध्ये मिळाला. ज्ञानपीठ पुरस्कार हा भारताचा सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार आहे. सुरुवात 1961 मध्ये झाली होती. हा पुरस्कार कोणत्याही भारतीय शाखेतील भाषेतील लेखकाला दिला जातो. हा पुरस्कारात 11 लाख रुपये, सरस्वती देवीची प्रतिमा आणि सन्मानपत्र या ठिकाणी दिलं जातं. लक्षात घ्या, हा भारतीय ज्ञानपीठ संस्थेकडून दिला जातो. पहिले विजेते कोण होते? श्री शंकर कुरूप. 1965 साली त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. 59वा ज्ञानपीठ पुरस्कार हा विनोद कुमार शुक्ला, हिंदी साहित्यकार यांना 2024 मध्ये देण्यात आला आहे. 59 लक्षात ठेवा आणि 60 लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, चापचार कूट हा कोणत्या भारतीय राज्याचा प्रमुख सांस्कृतिक उत्सव आहे? तर हा जो सांस्कृतिक उत्सव आहे तो आहे मिझोरमचा. पुढील प्रश्न, जागतिक परिधान कपडे ब्रँड युनिक्लो ने भारतासाठी आपला नवीन ब्रँड अँबॅसेडर कोणाला नियुक्त केला? तर तो नियुक्त केला आहे जसप्रीत बुमराह यांना. तर लक्षात घ्या, हा कोणाचा आहे? तर हा जपानचा ब्रँड आहे. युनिक्लो स्थापना 1949 ला झाली. मुख्यालय आहे यामागुची, जपान या ठिकाणी. अलीकडील ब्रँड अँबॅसेडरवर एक नजर टाकूयात. क्रिस्टियानो रोनाल्डो परप्लेक्सिटी AI चे ते ब्रँड अँबॅसेडर आहे आणि या कंपनीत त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे. हरमनप्रीत कौर पंजाब नॅशनल बँक, शेफाली वर्मा हरियाणा स्टेट कमिशन फॉर वुमेन, रोहित शर्मा ICC T20 वर्ल्ड कप 2026, शरद कमल 28th आशियन टेबल टेनिस चॅम्पियनशिप, सानिया मिर्झा, ॲलन सॉली तर सचिन तेंडुलकर युएन रोड सेफ्टी कॅम्पेनसाठी त्यांना ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केला आहे. पुढील प्रश्न, अलीकडेच उद्घाटन करण्यात आलेला लोअर कोपिली जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर हा जो प्रकल्प आहे तो आहे आसाममध्ये. लक्षात घ्या, याचं नुकतंच उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. हा प्रकल्प आसाम राज्यातील वेस्ट कार्बी आंगलाँग आणि दिमा हसाओ जिल्ह्यांमध्ये आहे. हा प्रकल्प कोपिली नदी खोऱ्यावर बांधला आहे. हा प्रकल्प बांधण्यासाठी 2300 कोटीहून अधिक खर्च या ठिकाणी आलेला आहे. हा प्रकल्प आसाम पॉवर जनरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने विकसित केला. कोपिली नदी ही एक आंतरराष्ट्रीय नदी आहे. राज्य मेघालय आणि आसाम उगम झाला आहे मेघालयचा पठार. पुढे जाऊन ती ब्रह्मपुत्रा नदीला मिळते. ब्रह्मपुत्रा नदीची दक्षिणेकडील सर्वात मोठी उपनदी आहे आणि लांबी किती याची तर 256 किलोमीटर इतकी. पुढील प्रश्न, कर्नाटक संगीत क्षेत्रात दिला जाणारा संगीता कलानिधी पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर हा देण्यात आला आहे ऑप्शन बी, जयंती कुमारेश यांना. लक्षात घ्या, जयंती कुमारेश या प्रसिद्ध वीणावादक आहेत. फोटो देखील तुम्हाला दिसत असेल. त्यांनी हातात या ठिकाणी वीणा पकडलेला आहे. 2026 साठी संगीता कलानिधी पुरस्कार त्यांना दिला. हा पुरस्कार द म्युझिक अकॅडमी चेन्नईद्वारे दिला जातो.
34 वर्षानंतर एखाद्या वीणा वादकाला हा सन्मान मिळाला. जयंती कुमारेश चेन्नई, तामिळनाडू येथील आहेत. पुढील प्रश्न, एक्झरसाइज सी ड्रॅगन 2026 चे आयोजन कुठे केले जात आहे? तर याचं आयोजन केलं जात आहे पॅसिफिक महासागरामध्ये. यामध्ये कोण कोण सामील होणार आहेत तर लक्षात घ्या. ते पुढे सांगतो. भारतीय नौदलाने सी ड्रॅगन 2026 मध्ये सहभाग घेतला. हे अमेरिकेच्या नेतृत्वाखाली अँटी सबमरीन वॉरफेअर सराव आहे. याचे आयोजन पॅसिफिक महासागरातील अमेरिकेच्या गुआम बेटावरील अँडरसन एअरफोर्स बेसवर केले जात आहे. कालावधी किती? 2 आठवड्यांचा असणार आहे. भारतीय नौदलाने P-8I मॅरिटाईम पॅट्रोल एअरक्राफ्ट या ठिकाणी तैनात केलं. तर सहभागी देश आहेत एकूण 5. भारत आहे, अमेरिका आहे, ऑस्ट्रेलिया आहे, जपान आहे आणि न्यूझीलंड आहे. पुढील प्रश्न, भारतामध्ये कोणती खाण कंपनी एका आर्थिक वर्षात 50 दशलक्ष टन लोखंड धातू उत्पादन करणारी पहिली कंपनी बनली? तर ती कंपनी आहे NMDC लिमिटेड. NMDC ज्याचा फुल फॉर्म आहे नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. स्थापना झाली 1958 ला. मुख्यालय आहे हैदराबाद या ठिकाणी. मंत्रालय आहे स्टील मंत्रालय. कार्य काय तर खनिज शोध, खाणकाम, लोखंड धातूचा पुरवठा सुनिश्चित करणे. झुलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने मेघामलाई वन्यजीव अभयारण्यात केलेल्या सर्वेक्षणादरम्यान 9 नवीन प्रजाती शोधल्या आहेत. मेघामलाई वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर हे आहे तामिळनाडूमध्ये. तामिळनाडूची कॅपिटल आहे चेन्नई. शोधलेल्या 9 प्रजाती कोणत्या आहे? कोळी आहे, मेफ्लाईज आहे, डॅमसेल फ्लाय आहे, बार्क लाईस आहे आणि झुरळ यांचा या प्रजातींमध्ये समावेश आहे. झुलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया ही भारत सरकारची एक संस्था आहे जी देशातील प्राण्यांचा अभ्यास, शोध आणि संवर्धन करते. स्थापना झाली 1 जुलै 1916 ला. मुख्यालय आहे कोलकाता, पश्चिम बंगाल. मंत्रालय आहे पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय. विद्यार्थ्यांनो, अजूनही प्रश्न बघायचे आहेत त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट. चालू घडामोडींचं मटेरियल जर तुम्हाला पाहिजे असेल तर ज्यामध्ये 6000 प्रश्न, 150 प्लस ऑनलाईन टेस्ट फक्त 99 रुपयामध्ये मी तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. यामध्ये जानेवारी 24 ते डिसेंबर 26 पर्यंतच्या मंथवाईज PDF तुम्हाला मिळून जातील. सोबत अर्थसंकल्प, जनगणना आणि परीक्षेत इम्पॉर्टंट असणारे सर्व टॉपिकवर तुम्हाला PDF फाईल प्रोव्हाइड करतोय. तसेच ऑनलाईन टेस्ट देखील देतो आहे. प्राइस आहे फक्त 99 रुपये. हा जर तुम्हाला कोर्स परचेस करायचा असेल तर ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि हा कोर्स परचेस करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. यानंतर पुढील प्रश्न, भारतामध्ये ज्ञान भारत मिशन अंतर्गत पांडुलिपी वारशासाठी राष्ट्रव्यापी सर्वेक्षण सुरू करण्यात आले. ज्ञान भारत मिशन कधी सुरू करण्यात आले? तर हे सुरू करण्यात आलं 2025 मध्ये. याचा उद्देश काय आहे तर लक्षात घ्या. देशातील पांडुलिपी वारसा शोधणे, सुरक्षित करणे आणि डिजिटल स्वरूपात त्याचं रूपांतर करणे हा या मिशनचा विद्यार्थी मित्रांनो काय म्हणता येईल की मुख्य उद्देश आहे. लॉन्च केलं केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 मध्ये. मंत्रालय आहे मिनिस्ट्री ऑफ कल्चर. नॅशनल मिशन फॉर मॅन्युस्क्रिप्ट 2003 चे हे सुधारित रूप आहे. यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्र विधानसभेने फ्रीडम ऑफ रिलीजन बिल 2026 मंजूर केले. हे विधेयक भारतीय संविधानातील कोणत्या अनुच्छेदाशी सर्वाधिक संबंधित आहे? याचं योग्य उत्तर आहे अनुच्छेद 25. लक्षात घ्या, हा एक धर्मांतराविषयी कायदा आहे जो जबरदस्ती, फसवणूक आणि प्रलोभन देऊन केलेले धर्मांतर रोखण्यासाठी आणला आहे. मुख्य तरतुदी काय तर जबरदस्ती, फसवणूक, प्रलोभन या मार्गाने केलेले धर्मांतर गुन्हा मानला जाईल. शिक्षा 7 वर्ष, 1 लाख किंवा त्यापेक्षा अधिक दंड देखील या ठिकाणी होऊ शकतो. पुढील प्रश्न, हिंदी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला? उत्तर आहे ऑप्शन बी, ममता कालिया यांना. लक्षात घ्या, साहित्य अकादमी पुरस्कार 2025 जाहीर झाला. हा पुरस्कार 24 भारतीय भाषांमध्ये लिहिलेल्या उत्कृष्ट पुस्तकांना दिला जातो. यावेळी 8 कविता, 4 कादंबऱ्या, 6 कथा, 2 निबंध, 2 संस्मरण आणि 1 आत्मचरित्र आणि 1 समीक्षा यांसाठी दिला जाणार आहे. हिंदी भाषेसाठी हा पुरस्कार ममता कालिया यांना त्यांच्या जितेजी जिलाबाद या पुस्तकासाठी देण्यात येईल. इंग्रजी भाषेसाठी हा पुरस्कार नवतेज सरना यांना त्यांच्या क्रिम्सन स्प्रिंगसाठी देण्यात येईल. हा कार्यक्रम 31 मार्च 2026 रोजी नवी दिल्ली येथे दिला जाणार आहे. पुढील प्रश्न, साहित्य अकादमी पुरस्कारावर एक नजर टाकूयात. प्रथम पुरस्कार देण्यात आला 1955 ला. साहित्य अकादमीद्वारे हे अवॉर्ड दिले जातात. एकूण भाषा 24. पुरस्कार रक्कम 1 लाख आणि मंत्रालय कोणतं आहे तर संस्कृती मंत्रालय. पुढील प्रश्न, इनिशिएटिव्ह ऑफ द इयर अवॉर्ड अलीकडे कोणत्या देशाच्या सेंट्रल बँकला देण्यात आला? तर लक्षात घ्या, गर्वाची बाब आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला हा पुरस्कार देण्यात आला. का देण्यात आला ते महत्वाचं आहे. तर लक्षात घ्या, हा पुरस्कार सर्वप्रथम सेंट्रल बँकिंग लंडन यांकडून दिला जातो. लक्षात ठेवा. RBIला हा पुरस्कार
.bank.in डोमेन सुरू केल्याबद्दल देण्यात आला आहे. भारत हा जगातील पहिला देश बनला ज्याने आपल्या बँकिंग प्रणालीसाठी सुरक्षित आणि स्वतंत्र इंटरनेट डोमेन अनिवार्य केले आहे. आता सर्व लायसन्सधारक बँकांची वेबसाईट या डोमेनवर असतील, त्यामुळे फेक वेबसाईटद्वारे होणारी फसवणूक प्रकार कमी होतील. यामुळे ग्राहकांचा बँकिंग प्रणालीवरील विश्वास वाढेल आणि डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित होतील. आरबीआय विषयी बघून घेऊ. ही एक केंद्रीय बँक आहे. स्थापना 1 एप्रिल 1935 ला झाली. कशांतर्गत? आरबीआय ऍक्ट 1934. राष्ट्रीयकरण झालं 1 जानेवारी 1949 ला. मुख्यालय आहे मुंबई, महाराष्ट्र. मालकी आहे भारत सरकार, वित्त मंत्रालय. आणि सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर संजय मल्होत्रा 26वे. पुढील प्रश्न, कुसनपूर गाव हे कोणत्या राज्याचे पहिले स्मार्ट विलेज बनणार आहे? तर हे गाव आहे ओडिसाचं. तर लक्षात घ्या, हे गाव केंद्रपाडा जिल्ह्यातील राजनगर ब्लॉकमध्ये स्थित आहे. येथे सुमारे 130 कुटुंबे राहतात आणि लोकसंख्या सुमारे 700 इतकी आहे. या गावाला स्मार्ट बनवण्याचा पुढाकार CSR म्हणजे काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च ने घेतला. CSR हे एक विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते. हा प्रकल्प पंतप्रधानांच्या विकसित भारत 2047 या दृष्टिकोनाचा भाग आहे. उद्दिष्ट काय आहे? तर ग्रामीण भागात आधुनिक तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक उपाय पोहोचून त्यांना शाश्वत बनवणे. CSR स्थापना झाली 1942 ला. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. मंत्रालय आहे विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय आणि याचं मेन कार्य काय आहे? तर वैज्ञानिक संशोधन व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशाचा विकास करणे आणि समस्या सोडवणे. पुढील प्रश्न, सुप्रीम कोर्टाने कोणत्या कायद्याच्या म्हणजे सेक्शन 64 अंतर्गत दत्तक मातांच्या मातृत्व रजेबाबतचा नियम असंविधानिक घोषित केला? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, सोशल सिक्युरिटी कोड 2020. तर लक्षात घ्या, यामध्ये काय सांगितलं होतं की दत्तक जर तुम्ही घेतलं तर त्या मातांना फक्त 3 महिन्यांची वय मर्यादा होती, पण सुप्रीम कोर्टाने हे असंवैधानिक घोषित केलं. का? तर त्यांचं म्हणणं होतं की दत्तक मातेला या ठिकाणी फक्त एवढीच नाही तर 12 आठवड्यांची मातृत्व रजा या ठिकाणी मिळाली पाहिजे. का? कारण की लक्षात घ्या, बायोलॉजिकल बर्थ हेच फक्त मातृत्व नसतं. जर तुम्ही दत्तक जरी घेतलं तरी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनो मातेची ती काय म्हणता येईल की काळजी, जिव्हाळा या ठिकाणी त्यांना भेटला पाहिजे. सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे कलम 14, कलम 21, कलम 14 समता आणि कलम 21 जीवन व सन्मानाचा अधिकार यांचं या ठिकाणी उल्लंघन होतंय. त्यामुळे आता ही जी मर्यादा आहे ती आता वाढवण्यात आली आहे. पुढील प्रश्न, सिटी युनियन बँकने कोणाला आपला ब्रँड अँबॅसेडर नियुक्त केला? उत्तर आहे रवींद्र जडेजा यांना. पुढील प्रश्न, भारतीय चेमी चित्रपटाने न्यूयॉर्क शॉर्ट ॲनिमेशन फेस्टिवलमध्ये बेस्ट डिरेक्टर अवॉर्ड जिंकला. त्याचे दिग्दर्शक कोण आहेत? तर ते आहेत ऑप्शन सी, डॉक्टर पार्थ सारथी महंता. तर ही न्यूयॉर्क शॉर्ट ॲनिमेशन फेस्टिवल काय आहे? तर हा एक आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन फेस्टिवल आहे जो ॲनिमेशन, स्टोरी टेलिंग, क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशनला प्रोत्साहन देतो. यात जगभरातील फिल्म मेकर त्यांचे ॲनिमेटेड शॉर्ट्स फिल्म सादर करतात. पुढील प्रश्न, गौधाम योजना अलीकडे कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? याचं योग्य उत्तर आहे छत्तीसगड. आणि विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा. तुमचं एक लाईक विद्यार्थी मित्रांनो आम्हाला मोटिवेशन देत असतं, तर लाईक करायला विद्यार्थी मित्रांनो विसरायचं नाहीये. लक्षात घ्या, छत्तीसगडचे मुख्यमंत्री हा जो फोटो आहे तो कोणाचा आहे? तर छत्तीसगडचे मुख्यमंत्री यांचा फोटो आहे. विष्णुदेव साई यांनी बिलासपूर जिल्ह्यात गोधाम योजना सुरू केली. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट भटक्या व निराधार जनावरांना सुरक्षित आश्रय देणे, गायींचे संरक्षण करणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करणे आहे. गौधाममध्ये जनावरांना चारा, पाण्याने उपचार मिळतील, तसेच लोकांना रोजगार व प्रशिक्षण देऊन सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन दिले जाईल. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले की राज्यातील सर्व गोधाम आता सुरभी गोधाम या नावाने ओळखले जातील. यामध्ये 11 जिल्ह्यांमध्ये 29 गोधाम सुरू करण्यात येतील. यामध्ये चर वाहनांना 10,916 तर गौसेवकांना 13,126 प्रति महिना मानधन देखील या ठिकाणी दिलं जाणार आहे. छत्तीसगड ज्याची स्थापना झाली 1 नोव्हेंबर 2000 रोजी. राजधानी आहे रायपूर. उच्च न्यायालय बिलासपूर या ठिकाणी आहे. मुख्यमंत्री आहेत विष्णुदेव साई. राज्यपाल आहेत रमेन डेका. तर लोकसभेचे एकूण 11 जागा आहेत, राज्यसभेच्या 5 तर विधानसभेचे एकूण 90 जागा आहेत. पुढील प्रश्न, भारत टाइप फेस्ट 2026 चे कोठे आयोजन करण्यात आले? तर हे आयोजन करण्यात आलं आहे नवी दिल्ली या ठिकाणी. पुढील प्रश्न, नवरोज कोणत्या धर्माचा नववर्ष म्हणून साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, पारशी धर्म म्हणजेच झोरोएस्ट्रियन. याचा इतिहास काय? तर नवरोजचा इतिहास प्राचीन फारस यांच्याशी संबंधित आहे. हा सण सुमारे 3000 वर्षांपासून साजरा केला जातो. तो झोरोएस्ट्रियन धर्मातून उद्भवला जो प्राचीन फारसचा प्रमुख धर्म आहे.
दिल्ली सल्तनतचा शासक बलबन यांनी भारतात हा सण साजरा करण्याची सुरुवात केली, परंतु मुघल सम्राट औरंगजेब यांनी आपल्या कारकिर्दीत हा उत्सव बंद केलेला होता. पुढील प्रश्न, ऑर्डनन्स फॅक्टरी डे भारतात कधी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे 18 मार्च रोजी. आता ही जी ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्ड आहे स्थापना झाली 1979 ला. भारतातील संरक्षण उत्पादन व्यवस्थापन करणे. भारतात एकूण 41 ऑर्डनन्स फॅक्टरी आहेत. या संरक्षण मंत्रालयाच्या उत्पादन विभागाच्या अंतर्गत कार्य करतात. पुढील प्रश्न, वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स 2026 मध्ये भारताचा क्रमांक काय? तर भारताचा क्रमांक आहे 116वा. यामध्ये टॉपला कोण आहेत तर बघून घ्या. फिनलँड टॉपला आहे, 2 ला आइसलँड आहे, 3 ला डेन्मार्क आहे. चायनाचा क्रमांक आहे 65, नेपाळचा 99, पाकिस्तानचा 104, श्रीलंकेचा 134, तर बांगलादेशचा 127 आणि अफगाणिस्तानचा 147वा क्रमांक आहे. पुढील प्रश्न, भारत सध्या जगात मेट्रो नेटवर्कच्या आकारानुसार कोणत्या स्थानावर आहे? तर भारताचा क्रमांक आहे 3. पुढील प्रश्न, कलिंग इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड कोणाला प्रदान करण्यात आला? तर हा अवॉर्ड देण्यात आला आहे नीता अंबानी यांना. तर लक्षात घ्या, हा जो किस ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड आहे स्थापना 2008 मध्ये झाली. कलिंग इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा सर्वोच्च सन्मान आहे. हा पुरस्कार त्या व्यक्ती किंवा संस्थांना दिला जातो जे मानवी सेवा आणि सामाजिक विकास यांमध्ये योगदान देतात. पुढील प्रश्न, लघु जलविद्युत विकास योजना कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? उत्तर आहे ऑप्शन बी, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय. पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय आनंद दिवस कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 20 मार्च रोजी. 19 मार्चला इंटरनॅशनल कस्टमर डे, तर 18 मार्चला ऑर्डनन्स मॅन्युफॅक्चरिंग डे साजरा केला जातो. युनायटेड नेशन ही एक आंतर सरकारी संस्था म्हणजे इंटर गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे. कार्य काय आहे तर जागतिक शांतता सुरक्षा राखणे, देशांमधील मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे, आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवणे. मुख्यालय आहे न्यूयॉर्क या ठिकाणी. युएन चार्टर स्वीकार 25 जून 1945 ला. अधिकृत स्थापना 24 ऑक्टोबर 1945 ला झाली. पुढील प्रश्न, 2026 चा मार्क लिंटन हिस्ट्री प्राइज कोणाला देण्यात आला? तर हा देण्यात आला आहे ऑप्शन बी, विल्यम डॅलरिम्पल यांना. तर ते कोण आहेत तर ते इतिहासकार आहे. मार्क लिंटन हिस्ट्री प्राइज हा पुरस्कार नियमन फाउंडेशन ऑफ जर्नलिझम आणि कोलंबिया युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ जर्नलिझम द्वारे दिला जातो. हा एक वार्षिक पुरस्कार आहे. उद्देश, उत्कृष्ट ऐतिहासिक लेखन, सखोल संशोधन प्रोत्साहित करणे. पुरस्काराची रक्कम आहे $10,000 इतकी. पुढील प्रश्न, आयोस सागर इनिशिएटिव्ह कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर हा संबंधित आहे सागरी सुरक्षा. पुढील प्रश्न, जगातील सर्वात मोठा नारळ उत्पादक देश कोणता आहे? तर तो देश आहे आपला प्यारा भारत. भारतामध्ये बघून घ्या, जगाच्या मानाने एकूण 30.37% उत्पादन भारतात होतं. भारतात दरवर्षी सुमारे 21,373 मिलियन नारळांचे उत्पन्न होते आणि 3 कोटी लोक या काय म्हणता येईल की व्यवसायावर डिपेंड आहेत. पुढील प्रश्न, भारताने तामिळनाडूच्या मट्टम किनाऱ्यावर फ्लोटिंग लिडार बॉय सिस्टीम ची चाचणी केली. ही कशाशी संबंधित आहे? उत्तर आहे ऑप्शन बी, हवामान व वाऱ्याचे मापन म्हणजे वेदर अँड विंड मेजरमेंट. आता ही जी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी आहे याचा उद्देश आहे सागरी तंत्रज्ञानाचा विकास करणे, महासागराशी संबंधित संशोधन व संसाधनांचा वापर वाढवणे. स्थापना झाली 1993 ला. मुख्यालय आहे चेन्नई आणि मंत्रालय आहे पृथ्वी विज्ञान मंत्रालय. पुढील प्रश्न, गुढीपाडवा किंवा उगादी 2026 कधी साजरा करण्यात आला? तर हा जो सण आहे तो 19 मार्च रोजी साजरा करण्यात आला आहे. यानंतर पुढील प्रश्न बघूयात. कलिंजर किल्ल्याच्या आसपासच्या क्षेत्राला राष्ट्रीय भूवारसा स्थळ घोषित करण्यात आले. ते कोणत्या राज्यात आहे? याचं उत्तर आहे उत्तर प्रदेशमध्ये आहे. लक्षात घ्या, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणने उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील कालिंजर किल्ला परिसराला राष्ट्रीय भूवारसा स्थळ घोषित केलं. हे स्थळ विंध्य पर्वतरांगांमध्ये स्थित आहे आणि याला खजुराहो व चित्रकूट यांच्याशी जोडून पर्यटन सर्किट म्हणून विकसित केले जाईल. या किल्ल्यात प्रसिद्ध नीलकंठ महादेव मंदिर जे चंदेल वंशातील परमादित्य देव यांनी बांधले होते. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण ही भारताची वैज्ञानिक संस्था आहे. कार्य, भूवैज्ञानिक सर्वेक्षण आणि खनिज संशोधनांचा शोध. स्थापना झाली 1851 ला. मंत्रालय आहे खान मंत्रालय. मुख्यालय आहे कोलकाता पश्चिम बंगाल आणि महासंचालक आहे असित साहा. पुढील प्रश्न,
स्टॉकहोम वॉटर प्राइज 2026 कोणाला प्रदान करण्यात आला? उत्तर आहे ऑप्शन ए कावेह मदानी यांना. तर हे एक इराणी शास्त्रज्ञ आहे. लक्षात घ्या, हा जो पुरस्कार आहे त्याला पाण्याचा नोबेल पुरस्कार म्हटलं जातं. हा जलसंवर्धन क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान आहे. हा पुरस्कार स्टॉकहोम वॉटर फाउंडेशनद्वारे दिला जातो. 44 वर्षांच्या वयात मदानी हे पुरस्कार मिळवणारे सर्वात तरुण व्यक्ती ठरले. ही घोषणा युनेस्को मुख्यालय पॅरिस येथे करण्यात आली. पुढील प्रश्न, भीम पेमेंट ॲपचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ती करण्यात आली आहे महेंद्र सिंह धोनी यांची. हे एक डिजिटल पेमेंट ॲप आहे. याच्या मदतीने आपण पैसे पाठवा आणि प्राप्त करू शकता. UPI म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफेस नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनद्वारे सुरू करण्यात आले. लॉन्च वर्ष आहे 2016. उद्देश काय आहे याचा? तर कॅशलेस अर्थव्यवस्था आणि आर्थिक समावेशनाला प्रोत्साहन देणे. पुढील प्रश्न, संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेला जागतिक हिमनद दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर हा दिवस साजरा केला जातो 21 मार्च रोजी. मार्च महिन्यातील महत्त्वपूर्ण दिवस: आंतरराष्ट्रीय वंशिक भेदभाव निर्मूलन दिवस 21 मार्च, जागतिक काव्य दिन 21 मार्च, जागतिक डाऊन सिंड्रोम दिन 21 मार्च, आंतरराष्ट्रीय वन दिन 21 मार्च, जागतिक चिमणी दिवस 20 मार्च, आंतरराष्ट्रीय आनंद दिन 20 मार्च, तर आंतरराष्ट्रीय तोंड आरोग्य दिन 20 मार्च. पुढील प्रश्न, UK कडून ऑनरी नाईटहूड हा सन्मान कोणाला देण्यात आला? तर हा सन्मान देण्यात आला आहे एन चंद्रशेखरन यांना. लक्षात घ्या, टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांना ब्रिटिश सरकारकडून ऑनरी नाईटहूड प्रदान करण्यात आला. हा सन्मान भारत UK व्यावसायिक संबंध मजबूत करण्यासाठी आणि UK मध्ये गुंतवणुकीसाठी दिला गेला आहे. टाटा समूह हा UK मधील सर्वात मोठ्या भारतीय नियुक्त्यांपैकी एक आहे, जिथे सुमारे 70,000 कर्मचारी आणि 19 उपकंपन्या आहेत. पुढील प्रश्न, जनजातीय कार्य मंत्रालयाने रिसा टाइमलेस ट्रायबल नावाचा प्रीमियम ब्रँड सुरू केला. तो कशाशी संबंधित आहे? उत्तर आहे ऑप्शन ए आदिवासी वस्त्र व हस्तमाग उत्पादने. पुढील प्रश्न, वर्ल्ड इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2028 चे आयोजन कोणता देश करणार आहे? तर तो करणार आहे इंडिया. भारत 2028 मध्ये प्रथमच वर्ल्ड इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपचे आयोजन करेल. हा निर्णय वर्ल्ड ॲथलेटिक्स काउन्सिल मीटिंग टोरून पोलंड येथे घेण्यात आला. स्पर्धा ओडिसा राज्यातील भुवनेश्वर येथील कलिंगा इंडोर ॲथलेटिक्स स्टेडियममध्ये आयोजित केली जाईल. स्पर्धा 3 ते 5 दरम्यान होईल. या स्पर्धेची ही 22वी आवृत्ती असणार आहे. वर्ल्ड इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दर 2 वर्षांनी आयोजित केली जाते. सुरुवात झाली 1985 पॅरिस या ठिकाणी. यात इंडोर ट्रॅक अँड फील्ड स्पर्धा होतात. 2026 पोलंड, 2030 कझाकिस्तान, 20वी आवृत्ती नानजिंग चीन या ठिकाणी होईल. वर्ल्ड ॲथलेटिक्स स्थापना 1912, मुख्यालय मोनॅको आणि अध्यक्ष आहे सेबॅस्टियन को. पुढील प्रश्न, जागतिक बँकेच्या सहकार्याने शालेय शिक्षण सुधारण्यासाठी शिक्षा क्रांती 2.0 ही योजना कोणत्या राज्याने सुरू केली? तर राज्य सरकार आहे पंजाब. याचा उद्देश काय आहे? तर राज्यातील 20,000 पेक्षा जास्त शासकीय शाळांना जागतिक दर्जाचे बनवणे. प्रकल्पाचा खर्च आहे 3500 कोटी रुपये. पुढील 6 वर्षात खर्च केला जाईल. यामध्ये 2500 कोटी वर्ल्ड बँक देईल, तर 1000 कोटी राज्य सरकार या ठिकाणी टाकणार आहे. वर्ल्ड बँक जागतिक बँक आहे. ती देशांना कर्ज आणि तांत्रिक मदत पुरवते. उद्दिष्ट दारिद्र्य कमी करणे आणि विकास प्रकल्पांना मदत करणे. स्थापना 1944 ला झाली. मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC USA या ठिकाणी. आणि अध्यक्ष कोण आहे याचे? तर अजय बंगा हे अध्यक्ष आहेत. पुढील प्रश्न, केंद्रीय मंत्रिमंडळाने देशात 100 नवीन प्लग अँड प्ले औद्योगिक पार्क विकसित करण्यासाठी कोणत्या योजनेला मंजुरी दिली? उत्तर आहे ऑप्शन बी भारत औद्योगिक विकास योजना. पुढील प्रश्न, फोर्ब्सच्या जगातील अब्ज देशांची यादी 2026 मध्ये समाविष्ट होणारे भारतीय शिक्षक कोण? तर ते आहेत अलक पांडे. भारतातील टॉप 3 कोण आहेत? मुकेश अंबानी, गौतम अडानी आणि सवित्री जिंदाल व कुटुंब. फोर्ब्स ही अमेरिकेतील एक प्रसिद्ध बिझनेस मासिक आहे, जी जगातील सर्वात श्रीमंत लोक, प्रभावशाली महिला अशा विविध याद्यांसाठी ओळखली जाते. स्थापना 1917 मध्ये झाली. मुख्यालय आहे जर्सी सिटी, न्यू जर्सी, अमेरिका हे. तर विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने आपण एकूण 50 प्रश्न बघितले आहेत. आय होप तुम्हाला व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल. हा दुसरा पार्ट आहे. पहिला पार्ट ऑलरेडी मी अपलोड केला आहे. तो जर बघायचा असेल तर चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जा आणि तो पहिलाही पार्ट तुम्ही बघून घ्या. डेली बेसिसवर तयारी करायची असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करायचं आहे आणि शेजारी बेल आयकॉनला क्लिक करायचं. डेली सकाळी 6 वाजता आपला व्हिडिओ येत असतो. तसेच अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, खाली हाय बटनावर क्लिक करा. तसेच हा जो व्हिडिओ आहे तो इतरांपर्यंतही शेअर करा. फक्त 99 रुपयामध्ये जे मटेरियल मी तुम्हाला प्रोव्हाइड करत आहात
ते देखील आपण घेऊ शकता. याकरता ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि हा कोर्स परचेस करा. आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबत आहोत. थँक्यू.